कशा कशा रस्त्यावरून गाडी चालवतात यार लोक. मी आता 2-3 लोकल्सला येताना बघितलं. धोक्याची चादर ओढलेला हा सातपुडा इतका थरारक असेल आणि हा प्रवास इतका भयानक असेल याची मी कल्पना देखील केली नव्हती. अरे बापरे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मोहोलबारी सातपुड्यातील एक लपलेलं ठिकाण आहे आणि हेच ठिकाण कवर करण्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ बनवते. मी सध्या आहे गोऱ्यामाळ या ठिकाणी आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही गोऱ्यामाळचे 2 व्हिडिओ बघितलेले आहेत, म्हणून हे इथं जास्त डिटेलमध्ये न जाता आपण डायरेक्ट जाऊ मोहोलबारी या ठिकाणी. तर जास्त टाईम वेस्ट न करता चला माझ्या सांगते. धोक्याच्या चादरीखाली लपलेला नकट्या देवचा हा घाट जितका सुंदर दिसतो ना तेवढाच खतरनाक, आणि हे धोकंच आमच्या अडचणीचं कारण बनलं. आता हा जो समोरचा दिसतोय तुम्हाला तो घाट चढायचा आपल्याला. बघा, हा डोंगर चढायचा आहे आणि आपण सध्या आहे गोऱ्यामाळ या ठिकाणी. अवघ्या 1.5 महिन्यापूर्वी आपला इथला व्हिडिओ आला आहे चॅनलवरती. ज्यांनी नसेल बघितलं तर नक्कीच बघाल. आपला अँगल ना थोडं चुकतो यार, तुम्ही बघितलं तर असे काहीतरी रस्ते आहे इथले. हे बघा, हे बघा, हे बघा. भयंकर ऑफ रोड आहे, पण आपल्या गाडीला सध्या ऑफ रोडिंग टायर असल्यामुळे आपण बिंदास चढू शकतो, काय दिक्कत नाही यार. हे बघा, वी आर इन द सेफ प्लेस ब्रो. उतर. सध्या तुम्हाला काही दिसणार नाही, पण हे बघा, हे पूर्ण जंगल आहे आणि धोका. पाऊस पडतोय थोडा थोडा, पण हा पाऊस पूर्ण दिवस असाच राहणार. आपण डोंगराच्या पीकवरती पोचतोय आणि हे जे धोका तुम्हाला दिसतंय ना, हे सगळे ढगाळ आडवले जातात, त्याच्यामुळे अशी काहीतरी परिस्थिती असते इथं. आणि ही आपली गाडी, हा पिलियन आणि असा काहीतरी रस्ता आहे. व्हिडिओ कसा वाटत आहे नक्कीच कमेंट करा यार. आज खूप तगडावाला ॲडव्हेंचर झाला आमचं. आम्ही तर खूप ठिकाणी असं फिरतो, पण आज राईड थोडी कन्व्हिनियंट होत आहे. ह्याचं एक कारण आहे की आपला प्रवास होते राईस टायरसोबत. राईस टायर्स, अ टायर ऑफ एव्हरी बाईक, एव्हरी रायडर, एव्हरी टेरेन. कीप रोलिंग. हा आनंद फक्त काही काळच टिकला. पुढे रस्ता चांगला आहे या अंदाजाने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण धोक्यामुळे पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता आणि
पुढे जाऊन जे घडलं ते विचार करू शकलो नाही. जे लोक गोऱ्यामाळ येण्याचा प्रयत्न करते ना, नका येऊ. हे बघा, अशी काहीतरी कंडिशन आहे. आम्ही पण निघतो इथून आणि इथं कोणत्याही क्षणी लँडस्लाईड होऊ शकते. कसं आहे बघा, मी इथूनच गाडी टाकतो. कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर नका येऊ. इथं येणं म्हणजे मरण आहे. मी पहिलेच मला अंदाज होता की पावसाळ्यामध्ये इथं असं काहीतरी सीन राहील. आणि ओ माय गॉड, रिस्की आहे. महिन्याभरापूर्वी शाबूत असलेला रस्ता आज कच्चा व तुटलेला पाहिला. हे दृश्य खरोखर थरारक खरंच होतं. मजाक करण्याच्या चक्करमध्ये हे बघा, हे बघा, सहा महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही इथं आलो होतो ना, तेव्हा मला अगोदरच अंदाज येऊन गेला होता की इथे येऊ नाही शकत कोणी. हे बघा, आपल्यावर केव्हाही दरद कोसळू शकते ही प्रचंड भीती मनात होती. आता मित्रांची वाट बघतोय. दुसऱ्यांदा अशा ठिकाणी नाही येणार. तुम्ही पण नका येऊ. खूप पोरं. बराच काळ झाला होता आपले मित्र आले नाही याची भीती मन अमित! सुन्न करत होती आणि माझा एक एक क्षण कसा जात होता हे मलाच माहिती. काही वेळानंतर त्यांना येताना पाहून मला खरोखर खूप आनंद झाला. आता तुम्ही ह्याला वेड पण म्हणाल की हिंमत, पण आपल्या हिमतीची खरी परीक्षा इथून सुरू झाली. हा रस्ता बघा, इथल्या आदिवासी माणसाला सेल्यूट आहे. कशा कशा रस्त्यावरून गाडी चालवतात यार लोक. मी आता 2-3 लोकल्सला येताना बघितलं. केवळ 1 फुटाचा रस्ता आणि शेजारी प्रचंड खोल दरी. इथून आपल्याला गाडी काढावी लागेल हा विचार खरोखर भीतीदायक होता. धुक्यामुळे स्पष्ट आम्हाला काहीच दिसत नव्हतं आणि त्यामुळे पुढे काय आहे हे समजणं खूप कठीण होतं. तरी देखील आम्ही हळूहळू गाडी पुढे नेली. फक्त एवढंच आहे की आज माझी तीच परिस्थिती झाली आहे जी ती ड्रोन पडल्यावर झाली होती. पॅच बघा, कुछ भी बोलो, मजाक मजाक में तगड़ा वाला एडवेंचर हो गया. हा, आणि खरंच सांगतो तुम्हाला, राईसचे टायर्स खूप तगडा परफॉर्म करत आहेत. थँक्यू सो मच राईस. हे बाप, बापरे. हा ब्लॉक दिसतो, वास मारायला लागला गाडीचा. धोक्याची चादर ओढलेला हा सातपुडा इतका थरारक असेल आणि हा प्रवास इतका भयानक असेल याची मी कल्पना देखील केली नव्हती. शेवटी घाट संपला आणि आम्ही वर पोचलो. सगळ्यांना सुखरूप पाहून
प्रचंड आनंद मनात होत होता. सिरियसली सांगतो, माझा जीव आहे ना इथपर्यंत येऊन गेला होता. मला असंच वाटलं होतं की हा रस्ता ठीक आहे चालू आहे यार, कारण मला आत्ताच तवळ्याला एक जण बोलला की रस्ता चालू आहे. आम्ही येऊन गेलो, पण अशी परिस्थिती असेल हे मला वाटलं नव्हतं. पण देवाच्या दयेने मित्रांनो, आयुष्यात देवावरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि रस्ता तर तुम्ही बघितलाच आहे. हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट कराल. आणि अशा गोष्टी तुम्ही कृपया प्लीज करू नका. आणि जर कोणी नंदुरबारवरून हा व्हिडिओ बघत असेल तर इथं बिलकुल नका येऊ. तोपर्यंत काळजी घ्या आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.